नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला तुमच्या सगळ्यात आवडतीचा जो काही व्हिडिओ आहे क्लीनिंग, खूप जणांना माझे क्लीनिंग व्लॉग्स हे खूप आवडतात. मला भरभरून कमेंट्स, मला लाईक, शेअर, सबस्क्राईबर वगैरे खूप सारे हे क्लीनिंगच्या व्लॉगमुळे भेटलेले आहेत. त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा क्लीनिंगचा व्लॉग घेऊन आलेली आहे आणि आता तर दिवाळी आहे. प्रत्येक जणींना आता क्लीनिंग चालू झाली असेल किंवा करायची असेल, तर नक्की माझा व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. जसजशी मी क्लीनिंग ही करत गेलेली आहे, तर त्यात मी तुम्हाला खूप साऱ्या अशा टिप्स पण सांगितलेल्या आहे. सुरुवात झालेली होती ती खिचडी भातापासनं. सकाळी मुलं आणि हे गेले, त्यांचे टिफिन वगैरे देऊन टाकले आणि त्यानंतर मग पहिल्यांदा मी घेतलं तर खिचडी भात करून घेतला. आज भाजी-पोळी जरा थोडी मापीच झाली, थोडीशी कमी आली आणि मग दुपारी मुलं आल्यानंतर त्यांना थोडंफार खायला हे लागणारच होतं. तर मग छान अशी गरमागरम खिचडी बनवली आहे. खिचडी बनवताना एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपले कांदा, टोमॅटो, पोटॅटो वगैरे टाकला, छान बारीक कापून. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपले घरगुती मसाले असतात, लाल तिखट, मसाला, हळद वगैरे टाकून आणि अशी छान अशी खिचडी ही बनवून घेतली. आणि कोणतीही क्लीनिंग करताना सगळ्यात पहिल्यांदी आपली जी काही रेग्युलरची जी काही कामं असतात, सगळे कामं हे आवरून घ्यायचे आणि त्यानंतर क्लीनिंगला लागायचं. कारण काय होतं, जेव्हा आपण क्लीनिंग करतो, तर तेव्हा खूप थकून जातो आणि थोडीसुद्धा कॅपॅसिटी दुसरं काम करण्याची नसते. तर इथे छोटीशी कप आणि बशी आहे. गोलूला आणि आरूला म्हणजे श्लोक आणि आरुषला त्याच्या मामीने घेऊन दिली होती. त्यामध्ये काही मी अजून त्यांना चहा दिला नाही, पण ती शोसाठी ठेवलेली आहे. चला असो. भांडे घासताना ह्यावेळेस मी म्हटलं होतं, की मी एखाद्या ताईला किंवा एखाद्या मावशींना सांगेल, की तुम्ही मला भांडे घासून द्या, मी तुम्हाला काढून देईल. फक्त भांडे घासून द्या. पण त्यांना 2-3 वाजेपर्यंत त्यांची कामं होती. त्यानंतर त्या बोलल्या, की आम्ही फ्री असतो तेव्हा करून देऊ. पण त्यानंतर त्या कधी येतील, कधी घासतील, त्यानंतर ती भांडी कधी सुकतील आणि मी पुन्हा कधी ते लावू? तर म्हटलं जाऊ दे, आपणच करूया. जसं मी नेहमी क्लीनिंग करते तसं. तर मग मी माझी क्लीनिंगची एक सवय आहे. मी जेव्हा कधी क्लीनिंग करते, भांडे पूर्ण घासते, तेव्हा मी एक-एक ट्रॉली ही बाहेर काढत असते आणि जी काही भांडी असतात ती सगळी मी किचन वट्ट्यावरच घासते. कारण उभं राहून जेवढा स्पीड आहे मला कामाचा, तर तेवढा बसून अजिबात नाही. मग ते रमत-गमत करत बसते. त्यापेक्षा आपलं उभं राहून फास्ट स्पीडमध्ये कामंही होतात. तर मग एक-एक ट्रॉलीमधले भांडे मी हे किचनवर काढते. ती ट्रॉली पूर्ण म्हणजे ते भांडे सगळे घासून आणि बाल्कनीत सुकायला ठेवते आणि मग दुसरी ट्रॉली, मग तिसरी ट्रॉली, मग असं करत सगळ्या ट्रॉलीमधले भांडे पहिल्यांदा घासून घेते, सुकत ठेवते आणि नंतर जे काही ट्रॉलीज वगैरे आहेत, तर ते क्लीन करायला घेते. असंच मग मी एक-एक ट्रॉलीमधले भांडे घेतले, घासून घेतले, ते सुकत ठेवले. ते नितळल्यानंतर मग परत पुन्हा एवढी तर काही मोठी बाल्कनी नसतात शहरामध्ये. जे काही थोडे म्हणजे असं निथळलेले वगैरे भांडे होते, ते मग मी फॅनखाली ठेवून दिले. असं करत-करत मी सगळी भांडी ही घासून घेतलेली आहेत. आणि ही सवय तुम्हाला आहे का? की ओले हात आहे ना, असे ड्रेसला वगैरे असे ना बाजूने पुसून घ्यायचे. तर मला खूप सवय आहे. मी नॅपकिनसुद्धा ठेवते जवळ. पण नाही, ते ड्रेसलाच पुसले जातात नेहमी. देवांचे जे काही ताट वगैरे किंवा तांब्या पितळाचे जे काही भांडे होते, तर मी ते ना टपामध्ये वेगळे करून घेतले. शक्यतो देवांचे वगैरेच राहतात. तर ते मी नेहमी भैय्या पावडरनेच घासते. भैय्या पावडरने खरंच खूप छान निघतात. मी नेहमी तीच यूज करते. तर इथे माझा पहिला जो काही टास्क होता भांडे घासण्याचा, तर तो कंप्लीट झाला आहे. तर सगळे किचन ट्रॉलीमधले चमच्यापासनं एकदम सगळ्या म्हणजे जी काही छोटी-मोठी भांडी होती ना, सगळी घासून टाकली मी आणि आता ह्या ट्रॉलीज आहेत, तर त्या मी क्लीन करून घेणार आहे. ज्या काही शीट्स दिसताय, तर त्यासुद्धा मी स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे जे काही माझं हे क्लीनिंग होईपर्यंत ते छान सुकतील आणि मला पुन्हा भांडे लावायला सोपं जाईल. तर ह्या ज्या काही शीट दिसतायत तुम्हाला, तर त्या मी Mishoवरनं मागवलेल्या आहेत. Misho, Flipkart आणि Amazon तर यावरनं तिन्ही ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात त्या. त्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा असतात, पण शक्यतो ट्रान्सपरंट छान वाटतं, फ्रेश वाटतं, म्हणून मी ह्या ट्रान्सपरंटच मागवलेल्या आहे. त्यात स्वच्छ धुवू सुद्धा शकतो आपण, रियुजेबल आहेत. छान आहे. जर तुम्हाला वाटलं तर नक्की तुम्ही घेऊ शकता. शीट ह्या अशा भेटत नाही, तर रोल असतो, तर आपण ते कटिंग करायचं. आपल्याला जेवढ्या मापाचा हवा आहे ट्रॉली किंवा तुम्ही डब्यांखाली सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला जसं माप हवं असेल तसं तुम्ही कटिंग करून ते ठेवू शकता.
तर त्यानंतर आता दुसरा टास्क म्हणजे ह्या ज्या काही ट्रॉल्या आहेत, तर त्या मी घासून सुकत ठेवल्या आणि आता हे जे काही कॅबिनेट्स वगैरे आहे, हे चॅनल वगैरे किचन खालची जी जागा, तर ती सगळी आता मी स्वच्छ क्लीन करणार आहे. हे चॅनल जेव्हा आपण पुसतो ना, तर खरं सांगते नेहमी हाताला लागल्याशिवाय कधीच राहत नाही. तर मला पण नेहमी लागतं. 1-2 वेळा तर नक्कीच लागतं. तर जेव्हा आणि काम करताना आहे ना, काही कळून येत नाही. पण मग नंतर ते जेव्हा पाण्यामध्ये हात वगैरे टाकतो किंवा पीठ वगैरे मळताना, तर तेव्हा जाणवतं, अरे एवढं कटिंग झालेलं आहे. तर इथं थोडंसं माझं बोट कट झालंच. पण ठीक आहे असो. आणि कामाच्या ह्याच्यामध्ये काही जाणवलं नाही ते मला. तर त्यानंतर मग आता हे ना, हे सगळ्यात किचकट काम असतं. भांडे घासायला सुद्धा काही वाटत नाही. पण किचन ट्रॉलीच्या काही असतात ना, बघायला खूप छान वाटतात. पण क्लीनिंगला आहे ना, थोड्या डिफिकल्ट नाही म्हणणार, पण थोडंसं खूप क्लीन करावं लागतं. तर त्या पण मी छान अशा स्वच्छ करून घेतल्या. तर किचन ट्रॉली ज्या काही आहे, तर त्या डीप क्लीनिंग कशी करायची? माझा हा व्हिडिओ आहे ना, माझ्या चॅनलवर आहे. मी व्हॅक्यूम क्लीनरनी कसं क्लीन केलेलं आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता इथे मी पूर्ण क्लीनिंग करते, तर मला एवढं डिटेलमध्ये नाही दाखवता येणार तुम्हाला, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. आणि आता तो जो काही दुसरा टास्क होता किचन ट्रॉली क्लीनिंगचा, तर तो सुद्धा मी कंप्लीट केलेला आहे. तिसरं म्हणजे आता ही जी काही टाईल्स आहे, तर ती क्लीन करून घ्यायची. तर टाईल्सचा विषय असा आहे, की अशी छान मोकळी वगैरे आहे, तर मी 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा तरी टाईल्स ही घासतच असते. जे काही किचनवरचं सामान आहे ते मी बाजूला करून घेते. जेव्हा मला किचन वाटतं हा क्लीन करायचा असतो, तेव्हा मी तिथलं सगळं सामान बाजूला करते आणि छान पाणी टाकून सुंदर असं घासून घेते. असे छान टाईल्स, किचनवट्टा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. ट्रॉलीज क्लीन झाल्या आणि हे बाकीचं आवरेपर्यंत त्या छान सुकल्यासुद्धा. जे काही शीट्स होते ते सुद्धा सुकले आणि मग आता मी ते आता पुन्हा लावून घेणार आहे सगळी भांडी. पूर्ण म्हणजे पूर्ण दिवस हा जेव्हा आपण क्लीनिंग करायला घेतो, तर पूर्ण दिवस हा जातोच. तर सकाळपासून लागली होती. संध्याकाळचे 5:00-5:30 वाजले होते. चहाची वेळ झाली. आता मस्त छान चहा पिऊन घेणार आहोत आम्ही आणि त्यानंतर मी सगळी भांडे लावेल आणि त्यानंतरच मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर असं असतं. एकटं एकटं जेव्हा असतं ना, काम करतो ना आपण एकट्याने, तर खूप फास्ट काम होतं. दोघं जण जेव्हा किचनमध्ये लुडबुड करतात, त्यापेक्षा एकट्याने केलेलं काम कधीही सोयीस्करच वाटतं मला. तुम्ही सुद्धा जर एकटे असाल, तर एक-एक ट्रॉली घेत जा घासण्यासाठी भांडी आणि त्यानंतर ती पूर्ण क्लीन झाली का मग दुसरी ट्रॉली. तर असं करत-करत तुम्ही भांडे घासा. खूप अवघड जात नाही. एकदम फास्टली आपलं काम होतं आणि आपल्याला बर्डन सुद्धा येत नाही. जर तुम्ही कोणी बाई लावणार असाल, तर मग त्या दिवशी फक्त तुम्ही काय करायचं, मग त्यांना सगळी भांडी ही काढून द्यायची. पण एकटे असाल तर सगळे भांडे काढून ठेवू नका. ते एकदम असं आपल्यावर आहे ना बर्डन आल्यासारखं होऊन जातं. तर तसं करू नका. एक-एक ट्रॉली काढा, छान अशी सुकवा आणि नंतर दुसरी ट्रॉली काढा, ते घसा, मग ते पुन्हा सुकू द्या. नंतर सगळे भांडे झाल्यानंतर ट्रॉलीज क्लीन करा. जर तुमच्याकडे रॅक असेल तर रॅक क्लीन करा आणि त्यानंतर पुन्हा सगळे भांडे हे लावून द्या. पण तुम्ही कितीही ठरवलं ना, तर पूर्ण 1 दिवस हा आपल्याला किचन आवरण्यासाठी 1 नाही, पण 2 दिवस तर नक्की लागत असतात. जर जोडी असेल, तर एका दिवसात सुद्धा किचन क्लीन होतं. तर मी नेहमी किचन क्लीन करते, तर 2 दिवस देतेच किचनसाठी. तर असं मी टप्प्याटप्प्याने पूर्ण किचन हे क्लीन केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी पहिल्यांदा भांडे घासले, त्यानंतर किचन ट्रॉलीज क्लीन केल्या. ज्या काही ट्रॉली असतात त्या क्लीन केल्या, शीट्स क्लीन केल्या, टाईल्स घासली, त्यानंतर किचन वट्टा, गॅस वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. तर तुम्ही माझी सगळी क्लीनिंग बघितली आहे. मी तुम्हाला बोलली होती दिवाळीच्या वेळेस मी तुम्हाला डीप क्लीनिंग ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि त्याचबरोबर जे काही माझे नवीन व्ह्यूअर्स असतील, तर मी याच्या आधी सुद्धा आपल्या चॅनलवर क्लीनिंगचे किंवा ही भांडी वगैरे कशी मी ठेवलेली आहे, कसं ऑर्गनाइज केलेलं आहे किचन, तर त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. त्यानंतर किचन ट्रॉली मी डीपमध्ये कशा क्लीन केल्या व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने, तर ते सुद्धा मी दाखवलेलं आहे. तर त्या व्हिडिओच्या पण मी लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही ते सुद्धा चेकआउट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे तुम्हाला. आणि आता दिवाळीसाठी तुम्हाला सुद्धा क्लीनिंग ही मला माहिती नक्की करायची आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की युजफुल ठरेल.
तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि त्याचबरोबर जी काही माझी डब्यांची रॅक आहे, त्यानंतर डायनिंग टेबल आहे, तर ते क्लीनिंग मी कसं केलं आहे, तो जे काही किराणा वगैरे आहे, तर ते कसं ऑर्गनाइज केलेला आहे, तर तो पार्ट मी उद्या तुमच्याबरोबर सगळा शेअर करणार आहे, ती क्लीनिंग वगैरे. तर उद्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता. चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ